हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. आपण सारे अभिमन्यू. महाभारतातील अभिमन्यूची कथा सर्वांना सुपरिचित आहे. द्रोणाचार्यांनी जेव्हा सैन्याची रचना चक्रव्यूहात्मक केली तेव्हा चक्रव्यूह भेदून सैन्याचा संहार करून त्यामधून बाहेर येण्याची विद्या माहीत असलेले तेथे कोणीही उपस्थित नव्हते. ते माहीत असलेले योद्धे त्यावेळी इतर ठिकाणी युद्धात गुंतलेले होते. यामुळे पांडवांपुढे मोठा पेच निर्माण झाला. अशावेळी अभिमन्यू पुढे झाला आणि म्हणाला की त्याला चक्रव्यूह भेदून आत जाण्याची विद्या अवगत आहे, परंतु त्याला त्यामधून बाहेर कसे यायचे ते माहीत नाही. त्याला आणि इतरांना वाटले की एकदा आत जाऊन सर्व सैन्याचा नाश केल्यावर बाहेर यायला काय अडचण आहे. अशा प्रकारे अभिमन्यू मोठ्या वीरश्रीने चक्रव्यूह भेदून आत गेला आणि फसला. त्याला त्यामधून बाहेर येता येईना. दुर्दैवाने तो मारला गेला. आपण सारे अभिमन्यू आहोत. आपल्याला पहिला भाग स्वच्छ दिसतो, माहीत होतो, परंतु आपल्याला त्यापुढील भाग आकलन होत नाही आणि त्यामुळे आपण पुढील भागाचा विचार करत नाही. यामुळे आपण फसतो. अशावेळी आपण असे कसे फसलो असाच विचार आपल्या मनात येतो. अशा प्रकारे फसायला होईल असे आपल्या मनातही येत नाही, कारण ते फसण्याचे कारण छुपे, अदृश्य, सूक्ष्म असते. यामुळे आपल्याला आयुष्यात दुःख उपभोगावे लागते. उपभोगांचे संचित होऊन आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. महाभारतातील अभिमन्यूची कथा माहीत असूनही आपण त्यापासून काहीही बोध घेत नाही. सुखाचे ताट जेवताना त्यानंतर दुःखाचे चटके बसणार आहेत हे द्वंद्व आपण लक्षात घेत नाही. किंवा दुःखाच्या चटक्यानंतर सुखाचे ताट आपण जेवत आहोत का याचा विचार आपण करत नाही, कारण या दोन्हीही वेळी द्वंद्वाचा खेळ सुरूच राहतो, सुरूच राहणार असतो हेच समजत नाही. सुखानंतर दुःख आणि पुन्हा दुःखानंतर सुख हे असे सतत सुरू असणार आहे. यास्तव वास्तवात सुखदुःख या दोहोपासून दूर व्हायचे असते, तेच सत्य जीवन आहे. मासा गळाला लावलेले आमिष पाहतो, त्याच्या जिभेला लाळ सुटते आणि तो कसलाही विचार न करता त्याचा घास घेतो आणि तसाच त्यात अडकतो. पकडणाऱ्याकडून मारला जातो. कारण एकच की आमिष पकडले की त्यानंतर पुढे काय या द्वंद्वाचा विचार आमिष पकडण्यापूर्वी केला गेला नाही. पशुपक्षी पिंजऱ्यात भक्ष्य पाहतात, त्याची अभिलाषा निर्माण होते, परंतु स्वकष्ट न घेता असे अन्न मिळते आहे म्हणजे तेथे काहीतरी नक्कीच गडबड आहे असा विचार त्यांना सुचत नाही. ते बेसावध राहतात आणि पिंजऱ्यात शिरतात. भक्ष्य खातात आणि मग लक्षात येते की त्या पिंजऱ्यामधून बाहेर जायची सोयच नाही, परंतु आता फार उशीर झालेला असतो. ते आत अडकतात. आज अनेकांना मेसेजेस येतात, फोन येतात आणि बक्षीस लागल्याचे सांगितले जाते. बक्षीस जमा करण्यासाठी बँकेच्या खात्याचा तपशील मागितला जातो किंवा एखाद्या हॉटेलात बोलावतात. तेथे येणाऱ्यांना फसविण्यासाठी वरवर अतिशय सभ्यपणे अनेक युक्त्या केल्या जातात. तरुणींना पुढे केले जाते. काही जण जाळ्यात अडकतात आणि फसल्याचे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कारण अशा प्रकारे बिनमेहनतीचे पैसे मिळवण्याची हाव शिक्षा करते. त्या म्हातारा आजारी झालेल्या सिंहाची गोष्ट माहीत आहे का? वनाचा राजा सिंह म्हातारा झाला. त्याला शिकार करणे अशक्य झाले. त्यांनी जाहीर केले की मी आता आजारी आहे. किती दिवस जगेन माहीत नाही, तेव्हा मला भेटायला माझ्या गुहेत प्रजेने येत राहावे. दररोज 2-4 पशुपक्षी राजाला भेटायला येऊ लागले. त्यातच एक दिवस एक कोल्हा महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस करायला आला. त्याने पाहिले की गुहेत जाणाऱ्या मोठ्या पशूंच्या पावलांच्या खुणा जाता येता अशा दोन्हीही वेळच्या स्पष्ट दिसत आहेत. पक्षी उडत जात आहेत, उडत येत आहेत, परंतु छोट्या लहान पशूंच्या पावलांच्या फक्त आतच जातानाच्या पावलांच्या खुणा दिसत आहेत. अशांच्या गुहेतून बाहेर येतानाच्या पावलांच्या खुणा काही दिसत नाहीत. त्याला संशय आला. तो सावध झाला. गुपचूप आत जाऊन लपून बसला.
त्याने पाहिले की लहान छोटा पशु आला की म्हातारी झालेले आजारी असलेले आपले सिंह महाराज त्याला आतल्या दालनात नेतात आणि त्याचा फडशा पाडतात. हे असे आहे. एकेरी वनवे मार्ग असला तरी दोन्हीही बाजूला पाहून मगच रस्ता ओलांडायचा असतो. अशी सवय असेल तरच या जगतात जगणे शक्य आहे. आजूबाजूला लांडगे टपलेले आहेत हे कधीही विसरू नये. आपल्याला कृत्य करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु त्यासाठी एक फार महाभयावह अट आहे. त्या कृत्याचा परिणाम आपल्या हातात नाही, तो अधिकार नियतीला आहे. त्यात आपण काहीही बदल करू शकत नाही. यामुळे आपल्याला कृती करायला पूर्ण मुभा आहे, परंतु एका अटीवर की त्याचा परिणाम भोगायला आपण तयार राहायला पाहिजे आणि तेही विना तक्रार. चक्रव्यूहात जायला हरकत नाही, परंतु एकदा आत गेल्यावर जे काही होईल त्या परिणामांना तयार असायला हवे. त्यांचे स्वातंत्र्य आपल्याला नाही. हे असे का होते? कारण जो उपभोग आपण घेऊ इच्छितो तो जर आपल्या संचितानुसार नसेल तर तो उपभोग आपण घ्यायचा नसतो. असा उपभोग आपल्याला नियती नैसर्गिकपणे उपलब्ध करून देत नाही. आपल्याला तो उपभोग मुद्दाम मिळवावा लागतो. असा उपभोग आपल्यासाठी नसतो, कारण सर्वप्रथम म्हणजे आपल्यासाठी नसलेला असा उपभोग ज्या अर्थी निर्माण केलेला आहे त्या अर्थी तो इतर कोणासाठी तरी निर्माण केलेला आहे, त्यावर आपला अधिकार नाही. तसेच दुसरे असे की त्यासाठी आपला देह सक्षम नसतो, त्यासाठी आपण हा देह धारण केलेला नसतो. आपल्या देहाची ती ताकद नसते, किंवा जरी ताकद असली तरीही तो उपभोग आपल्याला अन्य काही कारणाने आनंद देत नाही. सकाळी आपण फिरून आपल्या घराजवळ आलेले असतो. आपल्या ओळखीचे कोणी भेटतात. त्यांच्या पिशवीत आपण आंबे खरेदी केलेले पाहतो. आपण दर, दर्जा, ठिकाण इत्यादी सर्व चौकशी करतो. तोपर्यंत आंबे घ्यायचे आपल्या मनातही नसते. परंतु आता आपण उलट माघारी फिरतो, त्या ठिकाणी जातो आणि आंबे खरेदी करतो. वास्तवात काहीही कारण नाही. आता हे आंबे खाऊन आपण आजारी होऊ, पोट बिघडेल किंवा आणखी असेच काही विघ्न निर्माण होईल आणि ते आंबे आपण खाऊ शकणार नाही. खाल्ले तरी त्याचा आनंद घेऊ शकणार नाही. परंतु जर एखादा उपभोग आपल्या संचितात असेल तर नियती आपल्याला तो उपभोग सहजच उपलब्ध करून देते. त्यासाठी नियतीचे आपल्याला सर्वतोपरी सहकार्य मिळते. इतकेच काय, तर जर आपल्यात तशी इच्छा निर्माण झाली नाही तर नियती त्यासाठी आपल्याला उद्युक्त करते. त्या उपभोगाचा आपण आनंद घेतो. आपण आरामात आपल्या घरी छान मजेत बसलेले असतो. आपल्या मनातही आंबे खायचा विचार नाही. अशा वेळी जर संचितात असेल तर एखादा ओळखीचा पाहुणा आपल्याला भेटायला येईल आणि आपल्याला आंबे भेट म्हणून देईल. आपल्या मनात नसताना आंबे खाणे होईल, किंवा फिरायला गेलो असताना तेथे आंबे घ्यायची आठवण होईल. नियती याची तजबीज करेल, त्याचा आपण आनंद घेऊ. नियतीने समोर आणून दिलेला उपभोग टाळूनही चालत नाही, तो घ्यावाच लागतो. तसे न केल्यास त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. त्यावेळी काही कृती न केल्याने तो उपभोग टळतो हे सत्य असले तरीही ते टळणे तात्पुरते असते. या नाही तर पुढील जन्मी आपल्याला तो उपभोग घ्यावाच लागतो. ते कायमकरिता चुकत नाही. त्याऐवजी तो उपभोग वेळीच उपभोगून त्यामधून याच जन्मी मोकळे होणे हेच इष्ट असते. आपल्याला कृती करायच्या आधी दोनही प्रकारचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. एक, ती कृती करण्याचे, किंवा दोन, ती कृती न करण्याचे. या दोहोचाही परिणाम मात्र आपल्या हातात नाही. अशी कृती आपल्या संचितानुसार असेल तर आपले संचित कमी होते आणि आपण नैसर्गिकपणे आनंदात असतो. परंतु तसे आपल्या संचितात नसेल तर आपण अस्वस्थ होतो. कारण आपण नियतीच्या विरुद्ध आचरण केलेले असते. आपण नियतीचा अवहेर केलेला असतो. अशा वेळी आपल्या हातात एकच असते की आपल्या कृतीचा परिणाम जो काही असेल तो मोठ्या संतोषाने, आनंदाने स्वीकारायचा. त्याबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चुकूनही आपल्या मनात नाराजी उद्भवता कामा नाही.
याचा अर्थ इतकाच आहे की आपल्याला कृती करायचे स्वातंत्र्य असते आणि त्याचबरोबर त्यामधून निर्माण होणारे पारतंत्र्यही आपल्याला स्वीकारावे लागते. या दोनही गोष्टी एकाच वेळी असतात. हा द्वंद्वाचा नियम आहे, त्याचा आपल्याला स्वीकार करावाच लागतो. आपण पिंजऱ्याच्या आत जाण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार गाजवला तर पिंजऱ्यामधून बाहेर येण्याचे स्वातंत्र्य आपण गमावून बसतो. जर आंबे खायचे स्वातंत्र्य आपण उपभोगले तर त्याचा परिणाम म्हणून प्रकृती सुदृढ ठेवण्याचे स्वातंत्र्य आपण गमावून बसतो. हे असे दोनही एकाच वेळी कार्यान्वित होत असते. यावर फक्त नियतीचेच नियंत्रण असते, ते आपल्याला स्वीकारावेच लागते. आपण एक स्वातंत्र्य उपभोगले की आपण त्यानंतरचे स्वातंत्र्य गमावून बसतो. हा द्वंद्वाचा नियम आहे. त्यासाठी बळजबरी केली तर त्याचा परिणाम सहन करावा लागतो, कारण ते नियतीच्या विरुद्ध आचरण असते. आपल्याला असे सांगण्यात आले की आपण डावा किंवा उजवा यापैकी कोणताही एक पाय वर उचला. समजा आपण डावा पाय वर उचलला. आता समजा आपल्याला असे सांगण्यात आले किंवा आपल्याला असे वाटले की आपण उजवा पाय वर उचलावा, तर तसे करणे आपल्याला शक्य होणार नाही. कारण डावा पाय वर उचलण्यापूर्वी आपल्याला उजवा पाय वर उचलण्याचा अधिकार होता, परंतु जेव्हा आपण डावा पाय वर उचलला त्याच क्षणी आपण उजवा पाय वर उचलण्याचा अधिकार गमावलेला असतो. त्यातून समजा की आपण उजवा पाय उचलला तर त्याचा परिणाम म्हणून आपण आपटू. त्यामुळे आपल्याला इजा होईल आणि तो परिणाम आपल्याला सहन करावा लागेल. हा द्वंद्वाचा नियम आहे. यास्तव अभिमन्यूची गोष्ट सतत लक्षात ठेवायची आहे. द्वंद्व हा विश्वाचा नियम आहे. एक पकडले तर त्याविरुद्ध दुसरे निर्माण होते आणि ते थांबवणे आपल्या हाती नाही. त्याचा परिणाम आपल्याला विनातक्रार सहन करावाच लागतो. हरिओम.